सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रागा लागला रांगता रांगता गल्ली बुळीत फिरायला लागला घडीकर पहा घडीची वेळ किती झाली जगाचा मालक रांगायला लागला रांगता रांगता थोडा फिरायला लागला आणि फिरत असताना पोरांकडे पाहिलं अरे पोराओ अशा तब्येती का वाळून गेल्या आपल्या देगलूर तालुक्यामध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असं देव नाही म्हणलं हो असं मी तुम्हाला म्हणणार होतो तुम्ही लगेच असं अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले पोराने सांगितलं देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं डेअरीला काही राहत नाही मग भगवंताने पक्ष स्थापन केला महाखाऊर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेद्या आणि भगवंताने सांगितलं आपल्याला चोऱ्या करायच्या वस्त्रगाळ माती घेऊन या सराट्याचा काटा घेऊन या काठ्या घेऊन या सचिव हुशार होता पेद्या म्हणजे तेव्हा वस्त्रगाळ माती कशासाठी रे अरे म्हणे एखाद्या गवळणीच्या घरी गेलो दही दूध तूप खाल्लं आपण पळायला लागलो तिला जाग आली ती जर आपल्या मागे लागली तर माती तिच्या डोळ्यात फेकायची ती डोळे चोळत बसल आपण पळून जाऊ पेद्या हुशार होता आणि तेव्हा ती जर चष्मा घालून आली तरी मग म्हणे काळजी करू नको तो सराट्याचा काटा टाकू तो काटा मोडला ती काटा काढूस तर आपण पळून जाऊ ते हुशार होता म्हणे देवा आणि ती जर सँडल घालून आली तर देवाने एकाच वाक्यात सांगितलं आमच्या पक्षात राहायचं असं तर पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही तर तुझ्या मागं कधी ईडी लावील तुला कधी जेलमध्ये टाकेल काही सांगता येत आमच्या पक्षात राहायचं जेवढा निधी देईल तेवढं काम करायचं शहाणपणा करायचा ज्यांनी ज्यांनी शहाणपणा केला त्यांना एक तर पक्षातून दूर केलं नाही तर त्यांच्या मागं ईडी लावली म्हणून सर्वांना माझी विनंती जगाचा मालक मला काही हरकत नाही ठरलं महाराज सगळ्या चोऱ्या सुरू झाल्या सकाळी सकाळी रात्री भगवान परमात्मा जायचे सगळे दया दुधाचा नासुडा करायचे आणि सकाळी ज्यावेळेस गवळणी उठायच्या आणि त्यांच्या डोळ्याचे दृश्य दिसायचं त्यावेळेस गवळणी विचार करायचं कोबरा अभंगाचं पहिल्याच्या
दुधाने सर्व दुधाने पालथी राहायची. गवळणीला माहित होतं मलटी नंदाची अपुरे आज चोरी केली खरे. कारण की गवळणीला माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरी या. अरे तुम्ही चोरी करू शकता. कशाची चोरी करू शकता? कोणाची सोयाबीन चोरू शकता, कोणाचे कापूस चोरू शकता. लय तुम्ही बुद्धिमान असेल तर एखाद्या कीर्तन करायची चांगली चप्पल चोरू शकता. याच्यापेक्षा आपण चोऱ्या नाही करू शकत महाराज. कोणी धर्म चोरतील, कोणी चारा चोरल, कोणी काही लोकांची की चोरली, बरोबर आहे का नाही. कोण काय चोरल काही सांगता येत. कोणी घरकुल चोरताय. ज्याला जसं जसं जमल तसं तसं तो चोऱ्या करतोय. पण माझी विनंती गड्यांना तुम्हाला, जगाच्या मालकाने जे चोरलं ते कोणाला शक्य नाही. हे सगळं तुकोबाने केलं का? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझे रघुराया. ज्याला रंग नव्हतं रूप नव्हतं असा असणारा जगाचा मालक त्याने नावा रूपाला आणलाय. आणि याला रूपा बरे करुणी खळे हरिदासी सगळे तुके या मेला त्याने अगुण आणला. म्हणते नंदाची अपुरे याची चोरी केली खरे विठोबा रखुमार.